वास्तू म्हणजे फक्त अंधश्रद्धा हे तुम्ही ऐकलंय का? मीही ऐकलंय आणि ॲज अन आर्किटेक्ट मी तेव्हा ॲग्रीही केलं होतं. पण जेव्हा मी स्वतः महावास्तूचा अभ्यास केला आणि सिरियसली जेव्हा शिकले त्यानंतर माझं पूर्ण मतच बदललं. आता ॲज अन आर्किटेक्ट मी वास्तूकडे कशी बघते आणि काय लॉजिकली खरं आहे आणि काय खोटं आहे हे आज बघूया. पहिल्यांदा सेप्टिकचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेऊया, कारण तो व्हॅलिड आहे. बरेच लोक वास्तूच्या नावाखाली हा दगड ठेव, हा यंत्र ठेव असा काही काही गोष्टी सांगत असतात, किंवा जर तुम्ही हे नाही केलं तर तुमचं असं नुकसान होईल, हे फार वाईट होईल, तुमच्याबरोबर या घटना घडू शकतात, अशी भीती दाखवून जेव्हा काम केलं जातं ना, तेव्हा ते वास्तू आणि त्याबद्दल तुम्ही जर बोलत असाल तर ते पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. पण खरं वास्तू हे नाहीच. खरं वास्तू काय आहे ते आज आपण बघूया. वास्तुशास्त्राचा मूळ बेस आहे तो म्हणजे दिशा, हवा, सूर्यप्रकाश आणि स्पेसचा वापर. आता जेव्हा आपण आर्किटेक्चर शिकतो तेव्हा याच गोष्टी आपण त्याच्यातही वापरतो. आता मी असं का म्हणते, कारण की माझ्याकडे उदाहरणं आहेत. जेव्हा आपण वास्तूमध्ये म्हणतो की साऊथ वेस्ट या ज्या डायरेक्शन्स आहेत या कधीही ओपन नको, क्लोज्ड असायला हव्या, बंद असायला हव्या, त्या डायरेक्शन्समध्ये खूप हेवी असायला हवं. तर असं का? तर त्याचं उत्तर क्लायमेटॉलॉजीमध्ये मिळेल. कारण क्लायमेटॉलॉजी असं सांगतं की साऊथ वेस्ट या ज्या डायरेक्शन्स आहेत तिकडे खूप उष्णता असते, हार्श सनलाईट असतो, जो आपल्या बॉडीसाठी चांगला नसतो. सो क्लायमेटॉलॉजी आणि वास्तू दोन्ही गोष्टी एकाच गोष्टीला सपोर्ट करतात. अजून एक एक्झाम्पलनी समजून घेऊया की नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टमध्ये ईशान्य दिशेला असं म्हणतात की खूप मोठ्या ओपनिंग्स ठेवा, खूप काचा लावा, विंडोज ठेवा किंवा बाल्कनीज तिथे क्रिएट करा. तर असं काम त्या क्लायमेटॉलॉजीमध्ये सेम गोष्ट म्हणतात, कारण त्यांना पाहिजे डिफ्यूज लाईट, खूप छान एअर, खूप छान प्रकाश आणि ऑफकोर्स पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स. आता जेव्हा नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टची गोष्ट होते तेव्हा त्याच्यामध्ये हेच म्हणलं जातं की सनपाथ डायग्राम जी आर्किटेक्चरमध्ये आपण शिकली आहे ती ईस्ट, साऊथ आणि वेस्ट अशी जाते. सो दॅट नॉर्थच्या साईडला जे आहे ते जास्तीत जास्त डिफ्यूज लाईट मिळते आणि कमीत कमी उष्णता हवेमध्ये थंडक असते. त्यामुळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, UV प्रोटेक्शन ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यामध्ये कवर होतात. तर तुम्ही बघितलं वास्तू आणि आर्किटेक्चर दोन्हीही सेम प्रिन्सिपलवर काम करत आहेत. एक आर्किटेक्ट म्हणून मला माहीत आहे की स्पेस कसा डिझाईन होतो. जेव्हा क्लटर्ड, डार्क आणि खूप कमी सिलिंग हाईट असलेले जे स्ट्रक्चर्स असतात तेव्हा तिथे खूप अनकम्फर्टेबल आणि अनबिअरेबल एक सायकोलॉजिकल इफेक्ट जाणवतो. त्याऐवजी ओपन, वेल लीट किंवा हाय सिलिंग हाईट असलेली जी स्पेस असते ती खूप आपल्याला काम फील करू देते. तर असं कसं काय होतं, तर ह्याच्यामध्ये आर्किटेक्चर आणि वास्तू दोघांचाही संबंध आहे. जेव्हा मी म्हणते नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टमध्ये अशा प्रकारे ओपनिंग ठेवा, साऊथ किंवा साऊथ वेस्टमध्ये अशा प्रकारे क्लोज ठेवा, तेव्हा त्याबरोबर अजून काही गोष्टी येतात की जेव्हा ओपनिंग्स ठेवल्या आहेत तेव्हा तिथे हलकं फुलकं सामान ठेवलेलं आहे, फार वजन नाही. जेव्हा तिथे क्लोज ठेवलेलं आहे तेव्हा तिथे जास्त फर्निचर आहे किंवा जास्त स्टोरेज आहे आणि झोपण्याची जागा तिथे होऊ शकते. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. हे तर सायकोलॉजिकल डिझाईन आहे, सायन्स आहे आणि हे 3 मुद्दे कोणताही सेप्टिक नाकारू शकत नाही. कारण एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा सायकोलॉजिकल सायन्स आणि एअर फ्लो मुवमेंट, सोलार मुवमेंट या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत, प्रॉपर त्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे वास्तू आणि आर्किटेक्चर हे खूप अपोजिट आहेत असं काही तुम्ही समजू नका. आता ऑनेस्ट राहूया. वास्तूमध्ये बऱ्याच गोष्टी मेजरेबल नाहीत. पुरातन काळापासून चालत आलेल्या काही गोष्टी, काही रेमेडीज आपण अजूनही करत आहोत.
काही झोन रेमेडीज, काही ॲन्सेस्ट्रल नॉलेज आपण अजूनही यूज करत आहोत आणि प्रत्येक गोष्टीला सायन्स किंवा एव्हिडन्स प्रूफ जो म्हणतो तो नाही, मी मान्य करते. पण याच्याचसाठी महावास्तू हे फार मोठं देणगी आपल्याला मिळालेली आहे. कारण महावास्तू हे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे, त्यामुळे ते मेजर करता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, एखादा स्टडी टेबल जर का वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये आहे तर त्याला उचलून आपण जर वेस्ट साऊथ वेस्टमध्ये ठेवला तर त्याची स्टडी किती इम्प्रूव्ह होती आहे हे आपल्याला 2 ते 3 महिन्यांमध्ये लगेच कळायला येतं. म्हणूनच माझं असं मत आहे, किंवा आता जर आपण निष्कर्ष काढूया असं म्हणलं तर वास्तू हे काम करतं, महावास्तू तर अतिशय चांगल्या रीतीने काम करतं. पण जर तुम्ही खूप जास्त भीती निर्माण करून किंवा खूप काहीही उपाय देत, कितीही खर्च करायला सांगत अशा प्रकारचे वास्तू करत असाल तर ती अंधश्रद्धा असू शकते. तो वास्तूची प्रॅक्टिस बहुतेक बरोबर नसणार आहे. तर म्हणून तुम्ही डोळस होऊन आणि लॉजिक समजून, सायन्स समजून जर का वास्तूचा वापर केला तर हे तुमच्या जीवनासाठी आणि घरातल्या प्रत्येक माणसासाठी खूप उपयोगी गोष्ट आहे. त्यामुळे विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे अजूनही तुम्ही ठरवू शकता, पण जरा प्रॅक्टिकली विचार नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही वास्तूबद्दल काय विचार करत होता आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय. पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपला मूळ हेतू विसरता कामा नये. एनरिचिंग लाईफ्स विथ वास्तू.